कोल्हापुरातही गणरायाला निरोप दिला जातोय आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला या ठिकाणी मोठ्या दिमाखात आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आपण संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी मिरवणूक पाहतोय। सध्या महाद्वार रोडवरती मिरवणूक आलेली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे ती झालेली आहे। चेंगराचेंगरी सारखा प्रकार या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलीस देखील या ठिकाणी आता आपली भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत। हा पीटीएमचा गणपती आहे आणि पीटीएमचा गणपती आता महाद्वार रोडवरून हळूहळू पुढे जातोय। हजारो कार्यकर्ते पीटीएमचे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की या मिरवणुकीमध्ये जशी पारंपरिक वाद्य आहेत तशीच या ठिकाणी डीजेचा दणदणाट देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे ही गर्दी हटवण्याचा पोलीस या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। अनेक पोलिसांनी या ठिकाणी खरं तर जमावाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला। अनेक लहान मुलं या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे लेझरचा देखील वापर झाल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे पोलीस प्रशासन आता अलर्ट झालेला आहे। गेल्या 2 तासापूर्वी याच मार्गावरची मिरवणूक आहे ती रखडलेली होती आणि आता मिरवणूक मार्ग आहे तो पूर्ववत झालेला आहे आणि मिरवणूक आता संत गतीनं जी आहे ती महाद्वार रोडवरून हळूहळू पुढे जी आहे ती निघाल्याचं आपल्याला दिसून येतंय। मात्र इतकी प्रचंड गर्दी झाली आहे की चेंगराचेंगरी सारखा प्रकार या ठिकाणी घडू शकतो, म्हणून अनेक सामाजिक सेवा संस्थांचे ज्या ठिकाणी बूथ उभारले आहेत तेथील कार्यकर्ते देखील आता नागरिकांना आवाहन करतायत की गर्दीमध्ये लहान मुलं घेऊन येऊ नका, आपले दागिने सांभाळा, अशा पद्धतीचं आवाहन करताना आपल्याला पाहायला येतात। त्यांच्या आव्हानाला कोल्हापूरकर देखील साथ देताना या ठिकाणी दिसून येतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।